ज्ञानेश्वरीची विटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 8 भाग 5. ओवी क्रमांक 204. तेविची आणिकेही एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे, तरी दे सांडितेनी अवसरे जेथ मिळती योगी. अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे, तरी मागोते येणे घडे देहासीची. म्हणून काळशुद्धी जरी देह ठेविती, तरी ठेवित खेवी ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती, तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती. ये दोन्ही अवसरा आधीन आहाती, तो अवसरू तुझ प्राप्ती प्रसंगे सांगो. तरी ऐकेगा सुभटा पातलिया मरणाचा माझीवटा, पांछया पुलालिया वाटा निघती अंती. ऐसा वरी पडिला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रमू न गिळी. स्मृती नवे आंधळी न मरे मन, हा चेतना वर्गू आघवा. मरणी असे टवटवा, परी अनुभवलिया ब्रह्मभावा गवसणी होऊनी. आजच्या भागात योगी पुरुष कोणत्या काळी मेल्यावर पुन्हा जन्माला येत नाही आणि पुन्हा जन्माला येतात तो काळ कोणता हे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. देह त्यागाच्या वेळी योगी पुरुष ज्या माझ्या स्वरूपाशी मिसळतात ते स्वरूप आणखी एका प्रकाराने सहज समजण्यासारखे आहे. अथवा अकस्मात असे घडते की योग्याचा देह भलत्याच अनुचित काळी पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते. म्हणून योग्यांनी योग्य काळी जर देह ठेवला तर ते तत्काळ ब्रह्मरूप होतात. अकाळी देह विसर्जन केला तर पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतात. याप्रमाणे परब्रह्माशी एकरूप होणे किंवा जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडणे या दोन्ही अवस्था कालाधीन आहेत. प्रसंग आला म्हणून कालानुसार तुला सांगतो. तर अर्जुना ऐक, मरणकाळ आला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या मार्गाने निघून जातात. अशा देह विसर्जनाच्या वेळी बुद्धी भ्रांत होत नाही, स्मृती आंधळी होत नाही आणि मन मरत नाही. असा मन, बुद्धी वगैरे इंद्रियांचा समुदाय ज्याचा मरणकाळीही खटवीत असून जो योगी अनुभवलेला ब्रह्मभाव जागृत ठेवतो, याप्रमाणे हा अंतरिंद्रियांचा समुदाय टवटवीत असून ती इंद्रिये मरण येईपर्यंत सावध असणे हे जर शरीरगत अग्नी उष्णता सोबत असेल तर घडेल. असे पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने दिवा मालवला गेला तर दृष्टी चांगली असूनही जवळ असलेली वस्तू दिसते का? त्याप्रमाणे देहपाताचे वेळी होणाऱ्या त्रिदोषाने देह अंतर्बाह्य कफाने व्यापला असता अग्नीचे तेज विझून जाते. तेव्हा प्राणातच प्राण राहत नाही, तिथे बुद्धी असून काय करणार? म्हणून अग्नी वाचून देहात चेतना राहत नाही. अरे, देहातील अग्नी गेला तर तो देह नसून ओला चिखल आहे. अशा स्थितीत आयुष्याचा काळ अंधारात सापडून व्यर्थ जातो आणि मागे केलेल्या अभ्यासाचे स्मरण अंतकाळी सांभाळून ठेवून देह टाकून स्वस्वरूपी मिळावयाचे. पण देहातील कफरूपी चिखलात ती चेतनाच बुडून गेलेली असते. म्हणून तेथे मागची पुढची काहीच आठवण राहत नाही. म्हणून आधीची अभ्यासू जो केला तो मरण न येताची निमोनी गेला. जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपो हातीचा. आता असो हे सकळ जाणपा ज्ञानासी अग्निमुळ, तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्णाथी. म्हणून ज्याप्रमाणे धनाचा ठेवा
दृष्टीस पडण्यापूर्वीच हातातला दिवा मालवावा. तसा आधी केलेला योगाभ्यास मरण येण्यापूर्वीच नष्ट होतो. सारांश, ज्ञानाला मूळ आधार शरीरगत उष्णतेचा आहे आणि मरणकाळी या शरीरातील अग्नीचे पुरेपूर सहाय्य असावे लागते. आत अग्निज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू, वरी दिवसू आणि सामाजी मासू उत्तरायण. ऐसिया समयोगाची निवृत्ती, लाहोणी जे देह ठेविती, ते ब्रह्मविद होती परब्रह्म. अवधारी गा धनुर्धरा, येथवरी सामर्थ्य यया अवसरा, तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावा साई. येत अग्नी हे पहिले, पायतरे ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष आणि सामास उत्तरायण, ते वरचिलगा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. हा उत्तम काळू जाणीजे, याते अर्चिरा मार्गू म्हणिजे, आता अकाळू तोही सहजे सांगे नाईक. तेव्हा शरीराच्या आत अग्नी ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवस, तसेच उत्तरायणातील 6 महिन्यातील कोणताही एक महिना, अशा प्रकारे सर्व चांगले योग जुळून आल्याची खात्री करून घेऊन जे ब्रह्मभ्यासी योगी देहत्याग करतात ते ब्रह्मरूप होतात. अर्जुना ऐक, या काळाचे असे सामर्थ्य आहे म्हणून मोक्षाला येण्याचा हा सरळ मार्ग आहे. येथे शरीरगत अग्नी ही पहिली, त्या अग्नीची ज्योती ही दुसरी पायरी आणि तिसरी दिवसाची वेळ, चौथी पायरी शुक्ल पक्ष आहे असे समज. आणि उत्तरायणाचे 6 महिने ही वरची पायरी होय. या 5 पायऱ्यांच्या मार्गाने योगीजन सायुज्य पदाला पोहोचतात. म्हणून हा देहपाताला उत्तम काळ आहे. यालाच अर्चिरा मार्ग असे म्हणतात. थोडक्यात अग्नी, ज्योती, दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे 6 महिने या काळात मृत झालेले ब्रह्मोपासक लोक ब्रह्मपदाला क्रमाने पोहोचतात. देहत्यागाला अयोग्य काळ कोणता हेही तुला सांगतो, ते ऐक. तरी प्रयाणाचे अवसरे, वातुश्लेष्मू सुभरे, तेने अंतःकरणी आधारे कोंदले ठाके. सर्वेंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. अग्नीचे अग्निपण जाये, मग तो धूमची अवगा होय, तेने चेतना गिवसली ठाये शरीरीची. जैसा चंद्रा आड आभाळ, सदट दाटे सजळ, मग गडतना उजळ, ऐसे झावळे होय. मरणसमयी कफ, पित्त, वात आदी दोषाच्या भराने अंतःकरणात अंधार होतो. सर्व इंद्रिये काष्ठवत होतात. स्मरणशक्ती भ्रमात बुडते. मन वेडे होते. प्राण घोटाळतो. शरीरातील अग्नीचे तेज जाते आणि तो अग्नी धूर्मय होतो. त्यामुळे ज्ञानशक्ती शरीरात कोंडून राहते. जसे पाण्याने भरलेले काळे ढग चंद्राच्या आड आले म्हणजे उजेडही नाही आणि अंधारही नाही, अशी झुंजूमुंजू स्थिती होते. का मरे ना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाकी. ऐसे मनबुद्धी करणी, सभोवती धुमाकुळाची कोंडणी, तेथ जन्म जोडिलिये वाहणी युगची बुडे. हागा हातीचे जे वेळी जाये, ते वेळी आणिक लाभाची गोठी के पाहे, म्हणून प्रयाणी तव होय ये तुली दशा. आणि देहा आंतू ऐसी स्थिती, बाहेरी कृष्ण पक्षूवरी राती, आणि सामासही ते ओढवती दक्षिणायन. तसे मेला नाही आणि सावधही नाही, अशी जीविता स्तब्धता येते.
आणि आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पाहत असते. याप्रमाणे मन, बुद्धी आणि इंद्रिये यांच्या सभोवती धूर कोंडून राहतो आणि जन्मभर केलेला योगाभ्यासाचा लाभ वायाला जातो. पहा, जन्मभर केलेला हातचा योगाभ्यासाचा व्यर्थ गेला, तिथे मरणोत्तर लाभाची गोष्ट दूरच राहिली. म्हणून अंतकाळी अशी दशा येते. ही अशी शरीराच्या आतील अवस्था, बाहेरही तशीच प्रतिकूलता म्हणजे कृष्ण पक्ष, त्यामध्ये रात्र, दक्षिणायनातील 6 महिन्याचा कालावधी असा कुयोग प्राप्त होतो. इये पुनरावृत्ती घराणी आगवी एकवटती जयाचिया प्रायाणी, तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसे न्यायिके. ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणोनी चंद्रवरी जाणे घडे, मग तेथून मागुता बहुडे संसार ये. आम्ही अकाळू जो पांडवा, म्हणितला तो हा जाणावा, आणि हाची धूम्रमार्गू गावा पुनरावृत्तीचिया. येर तो अर्चिरा मार्गू, तो वसता आणि असलगू, साविया स्वस्त चांगू निवृत्तीवरी. याप्रमाणे जन्म मरणाच्या फेऱ्यात पाडणारा योग त्याच्या अंतकाळी जुळून येतो. त्याच्या कानावर ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कोठून पडणार. अशा रीतीने ज्याचा देह पडतो तो योगी असल्यामुळे चंद्रलोकापर्यंत जातो. तेथून पुन्हा मृत्यूलोकी तो जन्मास येतो. अर्जुना, आम्ही ज्याला प्राणप्रयाणाचा अकाल म्हटला तो हाच आहे असे समज, आणि हाच पुनर्जन्मरूप गावाला येण्याचा धूम्र मार्ग आहे. दुसरा अर्चिरा मार्ग तो निराळा, स्वतंत्र आणि सुगम, आणि शांती सुखाचा कल्याणकारी असून मोक्षाची सरळ प्राप्ती करून देणारा आहे. थोडक्यात आतमध्ये धूर म्हणजे धूम्रयुक्त अग्नी, बाहेर रात्र. कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे 6 महिने या स्थितीत ज्याचे देहावसान होते तो योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो. ऐसिया अनादिया दोन्ही वाटा, एकी उजू एकी अव्हाटा, म्हणून बुद्धिपूर्वक सुबटा दाविलिया तुझ. काजे मार्गा मार्ग देखावे, साच लटिके ओळखावे, हिताहित जाणावे हिताची लागी. पाहे पानाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अथावी, का सुपंथ जाणोनी आडवी रिगवत असे. अर्जुना, अनादी काळापासून अर्चिरादी आणि धूम्र असे 2 मार्ग आहेत. म्हणून मी दोन्ही मार्ग मुद्दाम विस्तार करून सांगितले आहेत, कारण तो आपले हित साधण्यासाठी चांगली वाट आणि वाईट वाट कोणती हा खऱ्या खोट्याचा निर्णय करता यावा म्हणून. पहा, चांगली नाव जर समोर दिसत असेल तर मुद्दाम कोणी महापुरात उडी घालील का? अथवा राजमार्ग माहीत असताना कोणी आड मार्गाने जाईल का? जो विष अमृत ओळखे, तो अमृत काय सांडू शके. तेवी जो उजू वाट देखे, तो अवटा न वचे. म्हणोनी पुढे पारखावे खरे कुडे, परखिले तरी न पडे अनवसरे कही. एरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यासिलियाचे हनकाम, जाईल वाया. जरी अर्चिरा मार्गू चुकलिया, अवसटे धूम्रपंथे पडलिया. तरी संसारपाती जुंतलिया, भवतची असावे. हे सायास देखुनी मोठे, आता कैसे निपा एक वेळ फिटे. म्हणून योगमार्ग गोमटे शोधले दोन्ही. तव एके ब्रह्मत्वा जाईजे, आणि एके पुनरावृत्ती येईजे. परी दैवगत्या जो लाहिजे देहांतिजेने. जो विष आणि अमृत यातील फरक जाणतो तो अमृताचा त्याग करील काय? तसे ज्याला सरळ वाट दिसत आहे तो आड वाटेने जाईल काय?
म्हणून खरे खोटे पारखून घेणे आवश्यक आहे. अशी परीक्षा केली तर कधीही अनुचित होणार नाही. तसे केले नाही तर मृत्यूसमयी या भ्रांतिकारक धूम्रमार्गाचे मोठे संकट आहे की जन्मभराचा अभ्यास व्यर्थ जाईल. जर अर्चिरादी मार्ग चुकला आणि धूम्र मार्गाला लागला तर संसाराच्या दावणीला बांधला जाऊन जन्म मरणाच्या चक्रात भटकत राहावे लागते. या अवस्थेत महान क्लेश लक्षात यावेत, पुढील संकट टळावे, साधकाने कसे मुक्त व्हावे, म्हणून तुला हे दोन्ही मार्ग स्पष्ट करून सांगितले. एका मार्गाने परब्रह्म स्थिती लाभते तर दुसऱ्या मार्गाने पुनर्जन्म घ्यावा लागतो. मरणकाळी दैवयोगाने ज्याच्या वाट्याला जो मार्ग सापडेल त्याप्रमाणे त्याला गती लाभेल. अर्जुन खिन्न झाला तेव्हा भगवंत पुन्हा म्हणाले, देहपातानंतर ब्रह्मत्व प्राप्त होते हे म्हणणे व्यर्थ आहे. कारण दैवाने मरणकाळी कोणता मार्ग प्राप्त होतो कुणास ठाऊक. तर हे नको. तेव्हा देह जावो अथवा राहो, आम्ही तर केवळ पूर्ण ब्रह्मरूपच आहोत. कारण दोरावर जो सापाचा आभास होतो त्यालाही मूळ कारण दोरच असतो. आपल्या ठिकाणी तरंग पण आहे किंवा नाही याची जाणीव पाण्याला असते का? तरंग असतो किंवा नसतो तर पाणी हे जलस्वरूपच असते. तरंगाच्या उत्पत्ती आणि विनाशाबरोबर पाण्याची स्थिती नसते. त्याप्रमाणे जे देहवान असताना ब्रह्मस्वरूप होतात त्यांना विदेही म्हणावे. आता या विदेही पुरुषाच्या ठिकाणी शरीराचे नाव गाव उरले नाही तर कोणत्या काळी काय नाश पावणार आहे याचा विचार कर. पार्था, हे दोन मार्ग जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही. म्हणून अर्जुना, तू सर्व काळी योगमुक्त हो. मग मार्ग तै कासया शोधावे, कोण कोठुणी के जावे, जरी देशकालादी आगवे आपणची असिजे. आणि हागा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके. पाहे पा ऐसे हन आहे की तो आकारुची म्हणू जाये, येर गगन ते गगनीची आहे घटत्वाही आथी. ऐसिया बोधाचे नि सुरवाडे, मार्गा मार्गाचे साकडे, तया सोहम सिद्धा न पडे योगियांसी. या कारणे पंडुसुता तुवा होवावे योगयुक्ता, येतुलेनी सर्वकाली साम्यता आपण पाहोईल. जर सर्व देश काळ आपणच आहोत तर मार्ग तरी कशाला शोधावेत आणि कोणी कोठून जावे. सर्व देशकाल आत्मरूप झालेले असतात. घट फुटताच घटाचा आकार नाहीसा होतो. त्यातील आकाश मार्गाला लागून महदाकाशात विलीन होण्याचे राहील काय? पहा, खरी गोष्ट अशी आहे की घटाचा आकारच फक्त घट फुटल्यावर नाहीसा होतो. वास्तविक पाहिले तर घटपणाच्या आधीही त्यातील आकाश आकाशाच्या ठिकाणीच आहे. तेव्हा अशा ब्रह्मज्ञानाने जे ब्रह्मस्वरूप झाले त्या योग्यांना मार्ग अमार्ग असे संकट पडत नाही. म्हणून अर्जुना, तू निरंतर योगयुक्त व्हावेस, म्हणजे या उपायाने तुला सहज ब्रह्मस्वरूप प्राप्त होईल. मग देहाचा बंध केव्हाही राहो अथवा जाऊ, तुझ्या अखंड ब्रह्मस्थितीत तीळमात्र बाधा येणार नाही. ते ब्रह्मस्वरूप विश्वरचनेच्या आरंभी जन्माच्या बंधनात सापडत नाही. प्रलय काळी मरणाने बुडत नाही. मधल्या कालखंडात स्वर्ग आणि संसाराच्या मोहात फसत नाही. या बोधाने जो योगी होतो त्यालाच या बोधाचे फळ मिळते. कारण सर्व उपभोगांना झुगारून देऊन तो आत्मस्वरूप स्थितीला प्राप्त झालेला असतो. अर्जुना,
अरे, इंद्रादिका देवाच्या सर्व ऐश्वर्य सत्तेची कीर्ती चोहोकडे गाजते. त्या ऐश्वर्य सत्तेला ओवाळून थकलेल्या कवडी मोल बळीप्रमाणे तो तुच्छ मानून टाकतो. जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले, का तपोदानांचे जोडले सर्वस्व हनजे, तया आगवयांची पुण्याचा मळा, भारू आंतवणी जया ये फळा, जे परब्रह्म निर्मळा साठी न सरे. जरी वेदाचे संपूर्ण अध्ययन करून वेदो नारायण झाला, शास्त्रोक्त यज्ञविधान करून फळ मिळविले, तप अथवा दानाचे अपार पुण्य जोडले, तरी या सर्व पुण्याईच्या मळ्याला आलेली फलद्रुपता निर्मळ अशा परब्रह्माच्या तुलनेस येत नाही. जे नित्यानंदाचे निमाने, उपमेचा कांटाळा न दिसे साने, पाहा वेद यज्ञादी साधने जया सुखा, जे विटे नासरे भोगितयाचे नि पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोयरे भावंडची, ऐसे दृष्टीचे नि सुखपणे जयासी अदृष्टाचे बैसने, जे शतमखी आंगवने नोहेची एका, तया ते योगीश्वर अलौकिके, दिठीचे नि हात तुके, अनुमानिती कौतुके तव हळुवट आवडे. जे स्वर्गसुख पारड्यात तुलनेसाठी घातले असता नित्यानंदापेक्षाही कमी भासत नाही, त्या सर्व सुखाची वेद यज्ञ इत्यादी साधने आहेत. जे स्वर्गसुख विटत नाही आणि संपतही नाही, भोगणाऱ्यांची इच्छा पुरविते, आणि जे विटत नाही आणि जे परब्रह्म सुखाचे आवडते भावंड आहे, अशा प्रकारचे जे केवळ दिसण्यापुरतेच सुख असून मरणानंतर प्राप्त होते, आणि जे 100 यज्ञ करणाऱ्यालाही मिळेलच असे नाही, अशा त्या स्वर्ग सुखालाही श्रेष्ठ योगी जेव्हा ब्रह्मानंदाने दिव्य झालेल्या दृष्टीच्या हातावर घेऊन तोलतात आणि त्याच्या वजनाचे अनुमान करतात, तर ते त्यांना हलके वाटते. मग तया सुखाची किरीटी, करुणिया गा पाऊटी, परब्रह्माची ये पाठी आरूढती, ऐसे चराचरेक भाग्य, जे ब्रह्मेशा आराधना योग्य, योगियांचे भोग्य भोगधन जे, जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाचिया, जो सर्वज्ञतेचा बोलावा, जो यादव कुळीचा कुळदिवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला, ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू, संजयो रायासी असे सांगतू, तेची परियेचा पुढा मातू, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. मग हे स्वर्गसुख कवडी मोलाचे आहे असे ओळखून ते आपल्या पायाखाली पायरीसारखे करून त्यावर चढून परब्रह्म स्थितीच्या पीठावर चढून बसतात. असो, अशा प्रकारे स्थावर जंगमात्मक जगाचे एकमेव ऐश्वर्य आहे, ज्याची आराधना प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि शंकर यांनी करण्यास योग्य आहे. योग्यांना भोगण्यास उपयुक्त असे भोगरूपी सुख आहे, जो परमात्मा सर्व कलांची कला आहे, जो परमानंदाची मूर्ती आहे, आणि जो विश्वाच्या जीवाचा जिव्हाळा आहे, जो परमात्मा सर्वज्ञतेचे जीवन आहे, जो यादवाच्या कुळाचा कुलदीपक आहे. असा श्रीकृष्ण अर्जुनास याप्रमाणे बोलला. अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय राजा धृतराष्ट्राला सांगत आहे. तीच गोष्ट पुढे तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. येथपर्यंत 8वा अध्याय समाप्त झाला आहे. यापुढील व्हिडिओत आपण अध्याय 9वा राजविद्या राजगुह्य योग हा पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.